गवार शेंगांची भाजी तर आपण कायमच बनवतो. पण तुम्ही गवार शेंगाचा ठेचा बनवला आहेत का? तर आज आपण बनवतोय गवार शेंगांचा ठेचा. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि शेंगदाणे घेतलेत. बरोबरीने 250 ग्रॅम इथे मी गवार शेंगा घेतल्या आहेत. गवार शेंगा स्वच्छ धुवायच्या आहेत, एका नॅपकिनला पुसून घ्यायच्या आहेत आणि मग त्याला कापून घ्यायचं आहे. हा जो ठेचा आहे हा रूम टेम्परेचरवरती 3 ते 4 दिवस सहज टिकतो. तेलाचं प्रमाण जास्त असेल तर ठेचा हा खराब होत नाही. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले. त्यामध्ये सुरुवातीला हिरव्या मिरच्या परतून घेऊया. आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मिरच्या जेव्हा आपण तेलामध्ये परततो ना, ह्या अंगावरती उडतात, म्हणून एक झाकण ठेवा. आता यामध्ये लसूण पाकळ्या मी लहान असल्यामुळे 15 ते 20 घेतलेल्या आहेत. लसणाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. 4 ते 5 टेबलस्पून शेंगदाणे आहेत आणि बरोबरीने 1 टेबलस्पून मी जिरं घेतले. मला जिरं थोडं जास्त आवडतं, त्यामुळे माझं जेवणामध्ये जिऱ्याचं प्रमाण हे जास्त असतं. आता हे खमंग परतून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढायचं आहे आणि आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये परत 1 टेबलस्पून तेल घेतले. गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवली आहे आणि सुरुवातीला गवार शेंगा हाय फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर झाकण ठेवून 10 मिनटं वाफूनसुद्धा घ्यायचे आहेत. गवार शेंगा पूर्णपणे शिजणं गरजेचं आहे. आता छानपैकी गवार शेंगा शिजल्यानंतर परत त्याला एका वाटीमध्ये काढून आपण थंड करूया. आता मिक्सरमध्ये ग्राइंड करत असताना सुरुवातीला हिरव्या मिरच्यांचा ठेचा पाणी न घालता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्या गवार शेंगा आपण परतून घेतल्या होत्या त्यासुद्धा मिक्सरला पाणी न घालता ग्राइंड करायचं आहे. ग्राइंड करत असताना लक्षात घ्या, यामध्ये एकतर पाणी घालायचं नाही आहे आणि जाडसर आपल्याला ग्राइंड करायचं आहे. याची चटणी आपल्याला करायची नाही आहे. आता ठेचा म्हटलं की तेल भरपूर आलं. 3 ते 4 टेबलस्पून मी तेल घेतले, पण तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. परत मी जिरं घेतलं आहे, हाफ टीस्पून हिंग घातलं आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्या आहे, यामध्ये अर्धा टीस्पून हळद घातली आहे. आता तयार केलेला हिरव्या चटणीचा ठेचा आणि गवारी दोन्ही मिक्स करायचा आहे. एकत्र छान मिक्स झाल्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. हा ठेचा रूम टेम्परेचरवरती 3 ते 4 दिवस सहज टिकतो. पण यामध्ये जर तेल जास्त असेल ना तरच हा रूम टेम्परेचरवरती छानपैकी राहील, नाहीतर याला बुरशी येईल. फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस सहज राहतो. आता यामध्ये शेवटला मी अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे आणि बरोबरीने भरपूर कोथिंबीर घातली आहे. जर तुम्हाला आमचं मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. तयार झालाय अप्रतिम चवीचा गवार शेंगांचा ठेचा.